पप्पासाठी आणलंय. पप्पासाठी आणलंय? जेव्हा ओपन केली की मैं मागूंगी तू मिलेगा नहीं. ब्रँड लागतो, म्हणजे ब्रँडेड कपडे लागतात शॉर्ट. हाय एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. सकाळी आम्ही तर लवकर उठलो, पण रियांश लवकर उठत नाही ना, त्यामुळे हे सगळं काम राहून जातं. सो आज अश्विनचा बर्थडे आहे. खूप असं म्हणजे स्पेशल करणार नाही आहे, पण नॉर्मली जसं बर्थडे सेलिब्रेट करतो आम्ही स्पेशली अश्विनचा, तसाच होणार आहे. म्हणजे सकाळचं काहीतरी अश्विनच्या आवडीचं. गळा घासशील आणि उठला तर उशिराच, पण उठल्यानंतर जवळपास किती वेळ झाला असेल, एक दीड तास तरी झाला असेल. एका गोष्टीच्या मागे लागलाय तो, काहीतरी शिकत होता. काय शिकत होता ना ते मी तुम्हाला सांगतेच थोड्या वेळात. पहिले आंघोळ करू नये, कारण मला असं वाटतं की उठल्यानंतर ब्रश झाला, थोडंसं म्हणजे थोड्या वेळात आंघोळ केली पाहिजे, कारण त्याला असं काही काम नसतं. तर आता तो उठायचा होता म्हणून बेडशीट काढायची आहे. माझी पूजा वगैरे झाली आहे, नाश्ता पण करून झाला आहे, थोडं स्वयंपाकाची तयारी पण करून झालेली आहे, म्हणजे मसाला भाजून घेतला आहे. हां, तर मी म्हणत होते बड्डे आहे, तर सकाळचा स्वयंपाक काहीतरी असं आवडीचं बनतं आणि मग संध्याकाळी केक कट करून नेहमीप्रमाणे आम्ही बाहेर जेवायला जातो. तर असाच काहीतरी प्लॅन आहे. बाकी असं शॉपिंग करायची आहे किंवा काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे, असं ज्या दिवशी बड्डे असतो त्या दिवशी स्पेशली होतच नाही. त्यानंतर मग म्हणजे मला घेऊन द्यायचं असेल तर मी मोस्टली कपडेच देते, कारण बाकीच्या अशा वस्तू अश्विनलाही नको असतात आणि मलाही खूप कन्फ्युजन होतं, त्यामुळे कपडे मला बेटर वाटतात. सो चला व्हिडिओची सुरुवात करते. सगळ्यात आधी हे काम करून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं आहे हे पण तुमच्याशी शेअर करते. आंघोळीला जायच्या आधी कधी कधी मी सांगत असते की आज हेअर वॉश कर, आज पाय स्वच्छ धु किंवा गळा घासून घे, पण बाथरूममध्ये गेल्यानंतर तो ते सगळंच विसरतो आणि कधी कधी विदाऊट हेअर वॉश बाहेर येतो. तर आज मी त्याला तेच सांगत होते की गळा त्याचा खूप काळवंडलेला होता, कानाजवळ माती होती, तर ती जरा स्वच्छ करून घे. तर आज मला स्वयंपाकात छोले, राईस, चपाती, मस्त रस आंब्याचा आणि कुरडई, झालंच तर थोडी भजी काढणार होती पुरीऐवजी, कारण पुरी ना खूप तेलकट होऊन जाते आणि दुपारच्या वेळी जेवण होतं ते नकोसं वाटतं मग. पण इतका मोठा प्रॉब्लेम झाला आता, मिक्सरमध्ये काही बारीकच होत नाही आहे. सगळ्यात आधी तर मी हा सुखा मसाला आहे, खोबरं आणि जिरं धने वगैरे ते भाजून घेतलेलं, ते मी ट्राय करून बघितलं. म्हटलं खोबरं फसत असेल त्या भिंगरीमध्ये, पण आता हा जो ओला आहे म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे टाकलं, ते पण मिक्सरमध्ये काही होतच नाही आहे. मिक्सर व्यवस्थित फिरतोय आणि हे नुसतं भांडं लावून बघितलं तरी पण ते चक्री आहे आतमधली, ती पण व्यवस्थित फिरते. पण आता मला प्रश्न पडला आहे की आत्ता मी काय करू. म्हणजे रस ठीक आहे, रस नाही केला तर एक वेळ जमून जाईल, पण मला आता भाजी छोलेचीच बनवायची होती, रस पण मला बनवायचा आहे. आता मला जे मिक्सरचं मोठं भांडं आहे त्यात काहीतरी जुगाड करावं लागेल, पण त्यात पाहिजे तेवढं ना ग्राइंड होत नाही, जसं या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं. काहीतरी करायचं म्हटलं आणि लवकर करायचं म्हटलं काहीतरी, तर हा असा एक प्रॉब्लेम होतो. परत एकदा ट्राय करते आणि नाहीच झालं तर मग त्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघते करू. आम्ही दोघांनी खूप वेळ प्रयत्न केला की ती व्यवस्थित होईल, त्याची ती चक्री काढून बघितली. रियांशचं असं होतं की मम्मा मी करून देतो, त्यांनी पण खूप त्याचे प्रयत्न केले आणि अश्विनचा कॉल चालू होता, त्यामुळे त्यांना काही बोलवताच आलं नाही. आम्ही सारखं चेक करत होतो की प्रॉब्लेम कुठे आहे. तर प्रॉब्लेम हा असा होता, म्हणजे ती चक्री फिरतच नव्हती त्यात सगळा मसाला टाकल्यानंतर. एवढा जास्त वैताग आला ना, एरवी मी दुसरी भाजी बनवून टाकली असती आणि आत्ता जो मी वेळ घालवला तेवढ्या वेळात माझी भाजी चपाती दोन्ही झालं असतं. शेवटी माझे पाय दुखायला लागले. मी मैत्रिणीकडे रियांशला पाठवला आणि तो मसाला बारीक करून आणला. रस मी म्हटलं की रस तर मी कसाही बनवून घेईल, पण तरी तो हाताने पिळून मी तसा बनवलेला नाही आहे. असं जसं आपण खोबरं कसं किसून घेतो तशा टाईपमध्ये, किसणीने नाही, आपलं ते स्ट्रेनर असतं ना त्याने करून घेतलं आहे. आता कणिक मळून घेते आणि जसं मी तुम्हाला बोलले होते आत्ता पण त्याचं तेच काम चालू आहे. त्याने काल रात्री आम्ही वॉक करायला गेलो होतो तर बासरी घेऊन मागितली. सहसा मी त्याला बासरी घेऊनच देत नाही, कारण बासरीचा माझा एक पहिलेचा इन्सिडेंट आहे. जेव्हा तो 1-1.25 वर्षाचा असेल तेव्हा त्याला कृष्ण बनवलं होतं, तेव्हा त्याच्यासाठी बासरी आणली होती आणि तीच बासरी ना त्याने, म्हणजे लहान होता तर न कळत ना माझी ती बासरी डोळ्याला लागली होती आणि तेव्हाच्या तेव्हा मला डॉक्टरांकडे जावं लागलं होतं. ये तुझी बासरी वाजून दाखवते. तर काल खूप वर्षानंतर मी त्याला बासरी घेऊन दिली,
पण तेवढंच होतं की बाबा माझ्याजवळ येऊ नको, माझ्या डोळ्याला काही लागली नाही पाहिजे, कारण मला खरंच खूप भीती वाटते. आत्ता मला चष्मा लावावा लागतो, म्हणजे थोडंसं नंबर वाढलेला आहे, त्यामुळे मला असं काहीच नको आहे आता, कारण आत्ता जर झालं ना तर काही खरं नाही. तर आता मोठाही झाला आहे म्हणा तो, त्यावेळी लहान होता, पण मला ती गोष्ट अजून पण आठवते. सो सकाळपासनं त्याचं ते टॅबवर ट्युटोरियल बघणं चालू आहे. मम्मा मी शिकून घेईल, मम्मा मी असं तसं. क्लास लावायला एक पण तयार नाही आहे. स्विमिंगचा क्लास लाव म्हटलं, त्याला म्हटलं स्विमिंग आलीच पाहिजे. सो बघूया आता, मला तरी वाटतं की स्विमिंग, बॉक्सिंग किंवा कराटे या क्लासेसची गरज आहे, जे की आम्हाला स्विमिंग आत्ता हो म्हणतो, नंतर उद्या थोड्या वेळात नाही म्हणेल. बरं चल, तू सारेगम वाजून दाखव. आजच्या दिवसात तासाभरात, तासात, दीड तासात, काही पण तू जे शिकलाय ते. माझ्या डोळ्यात नको मारून माझ्या. दुसरं जे शिकला ते म्हटलं. ठीक आहे. जरा रिलीफ मिळाला, असं काहीतरी ऑर्डर केलेलं पार्सल आलं ना. माझे फ्रेंड्स येते का? नाही 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 नाही. हे गिफ्ट पप्पासाठी आणलंय. पप्पासाठी आणलंय. पप्पासाठी आणलंय. जेव्हा ओपन करेल तेव्हा तुला सांगेल. सांग ना प्लीज. तुझं याचं पी पी पू पू चालूच आहे, या बाल्कनीतून त्या बाल्कनीत, त्या रूम मधून या रूम मध्ये प्रॅक्टिस चालू आहे. हॅपी बर्थडे, हा 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 म्हणून दाखव. हॅपी बर्थडे टू यू. जा प्रॅक्टिस कर जा. हा बता. हा तर या ज्या 2 गोष्टी आहे, माझं खूप दिवसापासून चालू होतं, आज ऑर्डर करते, उद्या ऑर्डर करते, आणि असे कित्येक दिवस झाले. फायनली मोबाईल घेतला, त्यानंतरच म्हटलं की चला, त्यानंतरच म्हटलं की या 2 गोष्टी ऑर्डर करते. सो हे काय आहे हे मी तुम्हाला झालंच तर संध्याकाळी दाखवेल, कारण आत्ता माझी हिंमत नाही आहे. 1:30 वाजला आहे. 5-10 मिनटात जेवायची वेळ, म्हणजे जेवून घेऊ आता, बघू अश्विनचा कॉल आहे कसा आहे त्यानुसार. पण हे सगळं ओपन करून दाखवायचं आणि ते सगळं माझी हिंमत नाही आहे, कारण मी खरंच खूप थकली आहे. आता जेवेल आणि जरा थोडी म्हणजे ताणून देईल किंवा थोडा वेळ पडून तरी राहील, आणि परत मग थोडं फ्रेश वाटलं की मग हे सगळं शेअर करूया, आणि मग संध्याकाळी केक वगैरे बनवणं ते सगळं संध्याकाळचं. मग थोडा वेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा नव्या एनर्जीने मी कामाला लागले. आता केक ओव्हनमध्ये बेक करायला ठेवला आहे, आणि साधा टी टाईम केक बनतोय. तसंही अश्विनला क्रीम केक नको होता, आणि मला पण ना एवढ्या गरमीत तो क्रीम केक बनवायची म्हणजे तेवढी पाहिजे तेवढी इच्छा नव्हती, त्यामुळे साधा टी टाईम केक. आणि इकडे चहा बनतोय. जरा ओटावर पसारा झाला होता, ते केक बनवताना थोडंफार पडलेलं असतं, ते सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि आता दुपारची जी भांडी होती, जी खरंच मला कंटाळा आला होता, जेवल्यानंतर ती सगळी वॉश करायची आहे, ती सगळी आता वॉश करून घेते. आणि खरं सांगू, मला जेव्हा मावशी यायच्या ना, तेव्हा असं वाटायचं की एवढं पण काम नाही आहे, म्हणजे भांडी काय 1 टाईम किंवा 2 टाईमच निघतात, आणि ती पण एवढी काही नसतात. पण आत्ता स्वतः जेव्हा मी भांडी घासते, म्हणजे सिंक कधीच रिकामं नसतं. भांडी घासून घासून शेवटी वैताग येतो मला, आणि खरंच असं वाटतं नाही मावशी आहेत तर खरंच खूप मोठं काम आपलं कमी आहे. आता मावशी 1 महिना नाही आहे, पुढच्या महिन्यातही माहीत नाही त्या कधी येतील. इतकं अखरतं आहे ना मला हे, म्हणजे एक भांडं घासून सुद्धा त्या सिंकमध्ये भांडं हे असतंच असतं. त्यामुळे यापुढे मी असं कधीच म्हणणार नाही की मावशींना काम कमी आहे. हॅट्स ऑफ. आपण आपल्या एकटीच म्हणजे स्वतःच्या घरचं हे काम करू शकत नाही, त्यांना कितीतरी घरचीही कामं करावी लागतात. खरंच व्हिडिओची एडिटिंग करत जरा बसले होते, आणि बघा हा काच पण बंद असतो, फॅन पण बंद असतो, सगळं बंद असतं, इवन हा डोअर पण बंद असतो. आणि इतकं जास्त गरम होते, तुम्ही समजू शकता की एवढ्या गरमीत तो व्हॉइस ओव्हर देणं त्यातही चालूच आहे, सकाळपासूनच चालू आहे. पण मला सांगायचं होतं की खूप जास्त गरम झालंय, ऑलरेडी गरम होत होतं. म्हटलं चला हे पण मी काम करून घेते. आता मी मस्त फ्रेश आंघोळीला जाते, त्यानंतर केक कट करायचा आहे, आणि त्यानंतर मग बाहेर पडायचंय. आता तुम्हाला माहिती आहे अश्विन सहसा व्हिडिओमध्ये नाही येत,
आणि मी पण एवढा फोर्स नाही करत, कारण ठीक आहे नाही आवडत प्रत्येकाला. आजही असंच चालू होतं, पण म्हटलं आज जर तुम्ही नाही आले, म्हणजे ज्या व्यक्तीचा बड्डे आहे तोच व्यक्ती नाही आला तर व्हिडिओ थोडासा अपुरा वाटेल, म्हणून प्लीज प्लीज म्हणत मी शेवटी त्यांना रेडी केलं. तेवढं औक्षण करेपर्यंत आणि केक कट करेपर्यंत अश्विनी व्हिडिओमध्ये आले. May God bless you. May God bless you. Happy birthday. Happy birthday to you. दिवसभराचे रियांशचे एफर्ट, हॅपी बर्थडे टू यू एवढं शिकण्यासाठी आणि माझी थोडीशी मेहनत. आता जुडिओ में चलना है क्या? तो मतलब बाद में चलोगे? मी विचारते है कि गिफ्ट पाहिजे का, पर इसका मतलब ये नहीं है कि मैं मांगूंगी तो मिलेगा नहीं. ऐसा शोना झालं बेटा, आता बस झालं, आता ठेवून दे. आता तुझा पण ना गळ्याला जरा आराम दे. नाही ते गळ्याचं नाही, बस आपल्याला हवा मारायला लागते ना. तर असं होतं आजचं साधं सिम्पल बर्थडे सेलिब्रेशन. आणि पुरुष इतके सॉर्टेड असतात ना, कधी कधी मला पण हे आवडतं, पण ॲक्च्युली आपला जेव्हा बड्डे येतो, मुलांचा बड्डे येतो, तेव्हा आपले काहीतरी विचार वेगळे असतात. पण पुरुष एवढे जास्त सॉर्टेड असतात, त्यांना खूप अशी गुंतागुंत नको असते. खूप साधं असं सेलिब्रेशन आवडतं, म्हणजे केक कट करायचा आणि छोटंसं सेलिब्रेशन करायचं. आज मला रियांश म्हणाला की मम्मा छान क्रीमवाला केक बनव, पण अश्विनला क्रीमवाला केक नको होता, साधा केक हवा होता. म्हटलं ज्याचा बड्डे आहे त्यालाच नको आहे तर दुसऱ्याच्या आवडीचं बनवून काय फायदा, म्हणून मी साधा केक बनवला. त्यानंतर रियांशचं होतं की माझ्या बड्डेला कसं तू बलून्स लावते आणि हे सगळं डेकोरेट करते, पण त्याला माहितीच नाही आहे ॲक्च्युली की मोठं झाल्यानंतर हे सगळं तेवढं इम्पॉर्टंट नसतं. आपण पण बलून्स वगैरे लावून काही सेलिब्रेशन करत नाही, पण गिफ्ट मिळालं पाहिजे किंवा छान असं सेलिब्रेट झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं, पण पुरुषांचं असं नसतं. आता गिफ्टचं सांगायचं झालं तर प्रत्येक वर्षीप्रमाणे मला सगळ्यात मोठा प्रश्न असतो, कारण काही पण विचारलं तर अश्विन नाहीच म्हणतात. फक्त कपडे अशी एक गोष्ट आहे जी की मी देऊ शकते. कपडे, शूज, सँडल आणि वॉचेस वगैरे तर ते आधी झाले, त्यामुळे आता तेवढं असं क्रेज नाही आहे की 4-5 वॉच असल्या पाहिजे किंवा आणखी असं काही मोठं असलं पाहिजे. फक्त कपड्यांच्या बाबतीत आज अश्विन बोलले की माझ्याकडे कपडे नाही आहेत, म्हणून मी कपड्यांचं म्हटलं होतं. तसं तर माणसांना कपड्यांची पण कधीच अशी जाणीव होत नाही की आपल्याकडे कपडे नाही आहेत. सो मी झुडिओचं विचारलं होतं, पण झुडिओचे कपडे मला आवडत नाही हे आत्ता मला अश्विनने सांगितलं. माझं असं नाही आहे, कपडे मला कोणतेही आवडतात, मग ते डीमार्टमधले का असो, मी कुठल्याही कपड्यांमध्ये खुश असते. ते रोड साईड विकणारे असतात तिथूनसुद्धा मी सॅटिस्फाय होते. कपडे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण पुरुषांचं कसं असतं, त्यांना कमी कपडे लागतात, पण कधीकधी ब्रँड लागतो, म्हणजे ब्रँडेड कपडे लागतात शॉर्ट वेमध्ये. सो आज तर पॉसिबल नाही झालं, पण येणाऱ्या सुट्टीच्या दिवसात किंवा मग विकेंडला त्यांना जो कुठला ब्रँड हवा आहे ते माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट असणार आहे. आता जे 2 प्रॉडक्ट मी मागवले होते, रियांशचं म्हणणं होतं की तू पप्पांसाठी गिफ्ट मागवलं आहे आणि तू ते ओपन करत नाही आहे, पण ते पप्पाचं गिफ्ट नाही आहे, ते माझ्यासाठी मी मागवलेलं आहे, माझ्या कामाच्या वस्तू आहेत. सो आज या गडबडीत काही शेअर करणं झालं नाही, ते सगळं मी तुमच्याशी उद्या शेअर करेल. आणि खूप दिवसापासून मला पण ते मागवायचं होतं, माझ्याच कामाची वस्तू आहे, पण मी इतकं लेट करते. म्हणजे खरं तर आपल्याला कळतं की जेव्हा आपण स्वतः पैसे कमवायला लागतो, किती का असे ना जास्त कमी, पण ते कसे वापरायचे, कुठे खर्च करायचे, कधी खर्च करायचे, हा सगळा विचार आपण करतो. सो ठीक आहे, असं झालं आजचं बड्डे सेलिब्रेशन. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तर नाही सांगत की हाईप करत जा व्हिडिओला, पण जर खरंच तुम्हाला आवडत असेल तर हाईप करायला अजिबात विसरू नका, नक्की हाईप करत जा. सो चला उद्या भेटूया, बाय.